सोलापूर जिल्ह्यातील कंदलगाव येथे मागील भांडणाच्या रागातून 5 जणांनी पती पत्नीला तलवारीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. बसवराज सपताळे आणि त्यांची पत्नी नागम्मा सपताळे असे पीडितांचे नाव असून त्यांना मुतण्णा सपताळे, योगेश सपताळे, सोमनाथ वनकोरे, मंगल सपताळे आणि लक्ष्मीबाई सपताळे या 5 जणांनी मिळून तलवार, लोखंडी रॉड आणि बांबूने जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत बसवराज सपताळे यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून पाठीला आणि पायाला मुका मारही लागलाय. तसेच त्यांची पत्नी नागम्मा यांच्या डोळ्याला, कानाला आणि सर्वांगास मुकामार लागलाय. या मारहाणीत नागम्मा यांच्या गळ्यातील 1 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र आणि अर्धा तोळ्याचे कानातले असे दागिने गहाळ झाल्याचे त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जखमी बसवराज सपताळे यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या मारहाणी संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. बसवराज मन्ना सपताळे, प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव राहतो. आमचं भांडण घरच्यांचं ग्रामपंचायती दिवशी महिला मंडळाचं आमच्या काकूच्या घरच्या घरी झालं होतं. ते मला काय माहित नाही. ते राग धरून मला सोमवारी 8 ते 8:30 दरम्यान मुत्ताना रामचंद्र सपताळे, योगेश रामचंद्र सपताळे आणि रेव रेवप्पा वनकोरे आणि मंगल वनकोरे आणि लक्ष्मीबाई रामचंद्र सपताळे यांनी सगळेजण बाहेर येऊस्तोवर आमच्या मालकीला मारत होते. म्हणून बाहेर येऊन बघितलं तर सगळेजण मारायला लागले होते. मग मला पण मारले आणि पैता आणि सळई आणि लाकड्याने मारहाण केल्यानंतर मुक्का मार लागल्यानं मला काहीच कळलं नाही तेव्हा. आणि मला धमकी पण दिली. त्याच्यानंतर